नमस्कार सर्व सेवक सेविका बालसेवक तथा सर्व मान्यवरांना माझं प्रेमपूर्वक नमस्कार. तर सेवक बांधवांनो, आज जी मी आज चर्चा करत आहे, आज मी जेव्हा एका ठिकाणी सामूहिक एकतेच्या जनजागृतीच्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या ठिकाणावरून म्हणजे पहिल्यांदा मी आपल्या मंडळाअंतर्गत बोरी या गावाला सेवक संमेलनाला गेलो आणि त्यानंतर दुसऱ्या गावी कर्टीला जनजागृतीच्या कार्यक्रमाला गेलो. तर मला जाता जाता असं आठवण आलं की आपण कुठंतरी काहीतरी मिस तर नाही करत आहोत. या पुढील युवा मुलांच्या भविष्यासाठी आपण काही मिस तर नाही करत आहोत, आपण काही चुकत तर नाही आहोत कुठं. तर मला काही गोष्टी आठवणी आल्या आणि माझ्या विचारात आल्या, तर ते मी या ठिकाणी मांडत आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय आणि याला समजल्याशिवाय कुणी बी स्किप करू नये आणि तुम्ही आपले मत या ठिकाणी कमेंटमध्ये तुम्ही नोंदवू शकता आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त सेवकांपर्यंत मान्यवरापर्यंतही पाठवू शकता. तर आज आपल्या मार्गामध्ये आपल्या सेवकांनी प्रत्येक गावामध्ये चर्चा बैठकीसाठी जागा होत नाही म्हणून आज गावागावात चर्चा भवन चर्चास्थळ निर्माण केलेला आहे. प्रत्येक गावात चर्चा भवन आणि चर्चास्थळ निर्माण केलेला आहे आणि त्या चर्चा भवनमध्ये आठवड्यातून एकदा आपली चर्चा बैठक होत असते आणि ती पार पडत असते आणि बाकी 7 दिवस तो देखरेखमध्ये, 6 दिवस बाकी देखरेखमध्ये असते. चांगली गोष्ट आहे. चर्चा बैठक भवन प्रत्येक गावामध्ये चर्चास्थळ बनत आहे, ती चांगली गोष्ट आहे. कारण पहिले मोजके सेवक होते, जागा होत होती, पण आज ती जागा होत नाही, जागा अपुरी पडतोय आणि त्या कारणास्तव आपण चर्चा भवन बनवत आहोत. चर्चा भवन बनवलं ठीक आहे आणि आज जी परिस्थिती आलेली आहे, चर्चा भवन झाला तर त्या चर्चा भवनच्या मध्ये आपलं तो दिवस म्हणून म्हणा किंवा एक दिवस म्हणून म्हणा, आजच्या परिस्थितीत प्रत्येक गावात सेवक संमेलन सामूहिक एकतेचे हवन कार्य मंडळाने आदेश दिलेला आहे की 15 गावा मिळून एक कार्यक्रम करायचा. तो 15 गावा मिळून एक कार्यक्रम जरी होत असेल तरी पण असे कितीतरी गाव आहेत की त्या ठिकाणी गाव लेवलवर सुद्धा सामूहिक एकतेचे हवन कार्य केले जातात. आणि आज या सेवक संमेलन जो आपण करतोय यामध्ये एकाचा खर्च होत नाही. यामध्ये सर्व सेवक वर्गणी गोळा करतात आणि तो वर्गणी गोळा करून तो कार्यक्रम साजरा करतात. काही कमी होत नाही. सेवक संमेलन सामूहिक एकतेचे हवन कार्य केल्याने आमचं सेवकांचं काहीच कमी होत नाही. 1000, 2000, 3000 वर्गण काढल्याने आमचा काही कमी होत नाही. आम्हाला सांगण्यातही आलं की आपण जेव्हा या मार्गात आलो तर मार्गात येण्याच्या आधी आपल्याला व्यसनं होते, आपण दुखापासून ग्रस्त होतो, दुखाने त्रासलेले होतो आणि डॉक्टर उपचार केला, वैद्यवानी केला, त्या डॉक्टरांना पैसे देतो, वैद्याला पैसे दिलं आपण, तर आपला जो इतर खर्च आहे, जो व्यसनामध्ये खर्च होत होता आणि जो डॉक्टराकडे उपचारामध्ये पैसा खर्च होत होता, त्या ठिकाणी जेव्हा खर्च करू शकतो आपण, तर आपण आपल्या भगवंताच्या नावाने देऊ शकत नाही का? बिलकुल देऊ शकतो, दिल्या पाहिजे. याच्यात मी कुणाला मनाई करत नाही, दिल्याच पाहिजे. पण ज्या प्रकारे आपण सेवक संमेलन करतो आणि या सेवक संमेलनामध्ये थोडा पैशाचा उदो म्हणा किंवा थोडा दिखावाबाजी जो आपण शोभायात्रा काढतो, रात्रीला 20, 25, 30 हजार 40 हजाराचा कार्यक्रम ठेवतो, शोभायात्रेमध्ये 30, 40 हजाराचा डीजे बनवतो, 30, 40 हजाराचा रात्रीला कार्यक्रम ठेवतो, 20 हजाराचा 30 हजाराचा रात्रीला कार्यक्रम ठेवतो. तर हे जो कमीत कमी आपण फक्त शोबाजीवर आणि एन्जॉय मस्तीसाठी म्हणजेच नाच गाण्यासाठी एन्जॉयसाठी आपण किमान नाहीतरी एका सेवक संमेलनाच्या मागे कमीत कमी आपण मस्तीसाठी 50 ते 70 हजार रुपये आपण खर्च करतो. तर आज 70,000 रुपये आपण खर्च केला. त्या 70,000मध्ये काय मिळाला तर रॅलीमध्ये 3 तास नाचणं,
आणि रात्री ऑर्केस्ट्रामध्ये 3 तास नाचणं झालं. रॅलीमध्ये 3 तास, ऑर्केस्ट्रामध्ये 3 तास नाचणं. आणि याच्याने जेव्हा आपण आउटपुट बघायला गेलं तर काहीच मिळत नाही. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, जेव्हा शोभायात्रा निघते दादांनो, जेव्हा शोभायात्रा निघते तेव्हा जेव्हा डीजे वाजते तेव्हा आमचे सर्व मुलं त्या बैठकीमध्ये त्या रॅलीमध्ये त्या डीजेमध्ये नाचण्यासाठी आमचे सर्व लहान मोठे मुलं उपस्थित असतात. आणि जशी आमची रॅली त्या मंडपाजवळ गेली, त्या आपल्या स्थळी पोहोचली, कार्यक्रमस्थळी, की आपले एक एक मुलं प्रतिमे दीप प्रज्वलित, प्रतिमेचे पूजन आणि चर्चा बैठक, पाहुण्यांच्या स्वागत झालं आणि चर्चा बैठक सुरू झाली की तोपर्यंत आपले 100 मुलांपैकी 75 मुलं गायब होतात, त्या बैठकीत राहत नाही. आणि जे 25 मुलं राहतात ते बैठकीला ऐकतात. त्या बैठकीला ऐकल्याच्या नंतर रात्री काय होते, आमच्यासारखा ऑर्केस्ट्रावाला येतो. ऑर्केस्ट्रावाला म्हणा, ऑर्केस्ट्रावाली म्हणा, जे गायिका आहेत, गायक आहेत, परमात्मा एक गायक, परमात्मा एक भजन गायक, परमात्मा एक जागरण गायक, परमात्मा एक ऑर्केस्ट्रा गायक येतात. आणि त्या ठिकाणी जी बैठकीत ज्या 25 मुलांनी ऐकलं होतं, 75नी तर ऐकलंच नव्हतं, ज्या 25 मुलांनी ऐकलं, रात्री ऑर्केस्ट्रावाला येऊन, आमच्यासारखा गायक येऊन, मी येऊन त्या ठिकाणी नाचकूद करून ज्या 75 मुलांनी तर ऐकलं नाही, ज्या 25 मुलांनी ऐकलं, जे चांगले चांगले मार्गदर्शन ऐकलं, ते सुद्धा त्या ठिकाणी विसरून जातो. तर या प्रकारे आपला हा व्यर्थ 50 ते 70 हजार रुपये फक्त एन्जॉयमेंटसाठी आपण खर्च करतो. तर माझा म्हणायचा विचार असा आहे, माझं मत असं आहे की आपण जो 70 हजार रुपये आपल्या एन्जॉयसाठी खर्च करतो, आपल्या मुलाबाळांच्या मस्तीसाठी जो खर्च करतो, तो खर्च आज प्रत्येक गावात चर्चा भवन झालेली आहेत, चर्चास्थळ निर्माण झालेली आहेत. त्या ठिकाणी दरवर्षी जो रॅलीवर आणि जो रात्रीला आमचा 30-35 हजाराचा जो आम्ही कार्यक्रम करतो, ज्याच्याने आमचा काहीही फायदा नाही, आम्ही काहीही शिकू शकत नाही, अशा कार्यक्रमामध्ये जे आम्ही 50 ते 70 हजार रुपये खर्च करतो, तर दरवर्षी त्या चर्चा भवनमध्ये 50 ते 70 हजाराच्या पुस्तकी घाला, त्या ठिकाणी पुस्तके घाला आणि आपल्या मुलांना त्या पुस्तकी वाचन करण्यासाठी त्या वाचनालयामध्ये पाठवा. जेणेकरून आजचा जो काळ आहे, हा काळ कॉम्पिटिशनचा आहे, चुरसचा आहे, कॉम्पिटिशनचा काळ आहे. आणि या काळामध्ये अभ्यास, पुस्तकं जितक्या वाचन करतील तितका फायद्याचा आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ज्याने ह्या शिक्षणाच्या दूध प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना जर समाजामध्ये उभं ठेवायचं आहे, समाजामध्ये लढायचं आहे, कुठंतरी आपल्या मुलांमध्ये जिद्द चिकाटी निर्माण करायची आहे, तर त्यांना पुस्तक वाचायला सांगा. जर माझ्यासारखा माणूस काही खोटा नाटा सांगतो, त्यासाठी त्या ठिकाणी उत्तर द्यायला सक्षम बनविण्यासाठी त्यांना पुस्तक वाचन करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त पुस्तकं वाचन करायला सांगा, जेणेकरून त्या पुस्तकाचा वाचन करून या कॉम्पिटिशनच्या, या चुरसच्या युगात, या काळात आपला मुलगा सक्षम बनेल. आणि त्या वाचनालयामध्ये जरी तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष रिझल्ट नाही मिळणार, पण तुम्ही बघा 5 वर्षानंतर नक्की त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट मिळेल, त्याचा निकाल मिळेल. आणि जेव्हा निकाल मिळणं सुरू होईल तेव्हा प्रत्येकाला काहीतरी वाटेल की आम्ही काहीतरी सेवकांनी केलं. म्हणून विद्यार्थ्यांसाठी ज्या प्रकारे बाबांनी चर्चा बैठकी मानव धर्माची शाळा म्हणली आणि ती शाळा बनविण्यासाठी तुम्ही चर्चा भवन बनवत आहात, तर जो तुमच्या मुलाचा मुख्य कामाचा आहे, जो शिक्षणाचा भाग आहे, त्या शिक्षणाच्या पुस्तकी त्या ठिकाणी घाला आणि त्याच चर्चास्थळाला, त्याच चर्चा भवनाला वाचनालयाचा स्वरूप द्या, ग्रंथालयाचा स्वरूप द्या, लायब्ररीचा स्वरूप द्या. आणि याच्याने काय लाभ मिळेल हे तुम्हाला वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात नक्की कळेल. आणि यानेच आमचा सेवक सक्षम बनू शकेल. आम्ही सक्षम बनू. आज आम्ही इतके सक्षम बनलो. जर आमचा मुलगा अभ्यास करून यशस्वी झाला आणि यापेक्षा जास्त
म्हणजे सक्षम झाला तर आमचा नातू सक्षम होईल आणि या मार्गाविषयी सुद्धा तो जागृत राहील आणि जे आम्ही हे चांगले कार्य करू ना तर समाज आमच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिल आणि त्या वाचनालयामध्ये आमचा मुलगा जाऊन आज जरी कोणी चपरासी बनला, पोलीस बनला, मिलिटरीवाला बनला, आर्मीवाला बनला, 5 वर्षानंतर बघाल आपल्या गावातून IPS IAS सुद्धा निघू शकतात. म्हणून शिक्षणाकडे लक्ष द्या आणि या चर्चास्थळाला लायब्ररीच्या स्वरूप, वाचनालयाच्या स्वरूप द्या आणि जो 50,000 रुपये तुम्ही व्यर्थ खर्च करता, ज्या पैसा आपण व्यर्थ खर्च करतो त्याला कमी करून पैसा वाचवून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पुस्तकं भरा आणि आपल्या मुलांना त्या ठिकाणी वाचायला पाठवा, जेणेकरून आमचा मुलगा सक्षम बनेल. आणि जाता जाता 2 ओळी बोलतोय, पडेगा सेवक तो बडेगा सेवक, पडेगा सेवक तो बडेगा सेवक, नहीं पडेगा सेवक नहीं पडेगा सेवक तो बनेगा सवक. आता आपल्या मुलाला सेवक बनवायचं आहे की सवक बनवायचं आहे हे आम्हाला ठरवायचं आहे. आणि जाता जाता सरतेशेवटी एकच म्हणतो की जी आमचा चर्चा भवन आहे, जी आमचा चर्चा स्थळ आहे, त्याला आपण सर्व मिळून आपला खर्च कमी करून जो उदोचा खर्च आहे, जो संमेलनाच्या माध्यमातून आम्ही उदोचा खर्च करतो, सामूहिक एकतेच्या हवन कार्याच्या माध्यमातून जो उदोचा खर्च करतो तो कमी करून आपल्या चर्चास्थळमध्ये, आपल्या चर्चा भवनमध्ये जास्तीत जास्त पुस्तकं घालून त्याला एक वाचनालयाचा स्वरूप देऊन, त्याला लायब्ररीचा स्वरूप देऊन आपल्या सेवक बांधवांना, आपल्या विद्यार्थ्यांना सामोर नेण्याचं कार्य करू आणि बाबांचे स्वप्न या जगामध्ये प्रत्येक दारावर पाठी लागेल हे स्वप्न पूर्ण करू. आणि जर माझा बोलणं आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एवढंच बोलतो. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.